हा हे बघा, या साईडने आता क्लिअर दिसेल तुम्हाला धबधबा दिसतोय. खूप छान असा धबधबा आहे. 13 किलोमीटर अजून सावंतवाडी दिसतात आणि गोवा आता फक्त इथून 70 किलोमीटर फक्त गोवाला आहे. माझा तर विचार आहे चला गोव्याला जाऊ. हा गोवा आहे. गोवा राईट. गोव्याचा बोर्ड तुम्ही बघू शकता. गोवा सावंतवाडीचा तलाव, फेमस तलाव सावंतवाडीचं. आणि तलाव खूप मोठा आहे आणि खूप छान. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तुम्ही विचार करत असेल याची स्टार्टिंग आणि याची एंडिंग गाडीतच करतो हा, बट ॲक्च्युली त्याचा एक रिझन आहे. मला थोडं फॅमिलीच्या समोर व्हिडिओ स्टार्ट करणं आणि व्हिडिओवर बोलणं थोडं ऑकवर्ड वाटतं, कारण का मी यूट्यूबवर नवीन आहे, त्यामुळे थोडंसं ते ऑकवर्ड असं होतंच. सो आजचा व्लॉग बेसिकली आम्ही लोक चाललो आहे सावंतवाडीला. सेम रूटने जाणार आहे, मुंबई गोवा हायवेने. तर जास्त मी कणकवलीपर्यंत रोड एक्सप्लोर करणार नाही, कारण का ह्याच्या अगोदरच्याच ब्लॉगमध्ये मी तेवढा रोड कव्हर केलेला. तर तुम्हाला डायरेक्ट मी सावंतवाडी एक्सप्लोर करेन आणि मग तिथून मी आरुंदा करून एक गाव आहे सावंतवाडीच्याच जवळ, तिथेही जाणार आहे. हो, बाय बाय. सावंतवाडीला जाता जाताच आम्हाला ना लागली आहे भूक आणि आता वाजले आहेत 11 आणि आम्ही सकाळी नाश्ता करून नाही गेलेलो, त्यामुळे आम्ही इथे एक मिसळपाव आणि एक वडापाव इथेच मध्येच हायवेला गाडी थांबवून नाश्ता करायला थांबलो. खूप जाम भूक लागली आणि अजून 2 तास दाखवतात आहे सावंतवाडीला. आम्ही तोपर्यंत वाट नाही बघू शकत. खूप छान प्रकारे नाश्ता झालेला आहे आमचा. वडापाव आणि मिसळपावची क्वांटिटी आणि टेस्ट दोन्ही पण खूप छान होते. आता इथून निघतो आणि डायरेक्ट कणकवली नाही सॉरी कुठे चाललो आपण, सावंतवाडीला जाऊन भेटूया. मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला सावंतवाडीच दाखवणार होतो, पण मध्ये ना मला एक असा सुंदरसा असा धबधबा रस्त्याच्या कडेने दिसला आहे. तो तुम्हाला दाखवण्याकरिता मी कॅमेरा ओपन केला. हा बघू शकता तुम्ही इथे या बसच्या पाठी एक ट्रेन वायपर. हा बघा, इथे उभा राहतो मी, तुम्हाला दिसत असेल बसच्या पाठीमागे. एक सेकंड, विंडो ओपन करतो. हा बघा, हा हे बघा, या साईडने आता क्लिअर दिसेल तुम्हाला धबधबा दिसतोय. खूप छान असा धबधबा आहे हायवेच्याच बाजूला. खूप छान. ह्याला बोलतात कोकणाची ब्युटी. पावला पावलावर तुम्हाला असे धबधबे दिसतील कोकणामध्ये. आता आम्ही कुडाळ क्रॉस केलाय आणि आम्हाला आता सावंतवाडी काहीतरी 25 किलोमीटर दाखवते अजून. तर मे बी आम्ही लोक 1-1:15 पर्यंत सावंतवाडीला पोचू. सावंतवाडीला पोचल्याच्या नंतर बघू आता किती वेळ फिरायला भेटतं तिथे, कारण का आम्हाला आरुंदा पोचल्याच्या नंतर तिथे गणपतीचं दर्शन घेऊन पुन्हा लांजाला माझ्या घरी पण परत यायचं आहे, आणि ते पण दिवसाच्या आतमध्ये. त्या हिशोबाने आम्ही लोक प्लॅन करणार आहे. सो बघू आता कितपर्यंत सक्सेस होत आहे. इतका पाऊस आहे ना, इतका पाऊस म्हणजे विजिबिलिटी तर काहीच नाही. म्हणून मी आत्ता व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केला, कारण का आता थोडा पाऊस इथे नाही आहे या रोडला. तुम्ही बघू शकता कुडाळला पोचलोय. म्हणजे आम्ही कुडाळ 3 किलोमीटर आहे इथून. 3 किलोमीटर कुडाळ स्टेशन आहे. गोवा आता फक्त इथून 70 किलोमीटर फक्त गोवाला आहे. माझा तर विचार आहे चला गोव्याला जाऊ, पण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधीतरी जाऊ आम्ही लोक. आता तर सध्या आम्ही सावंतवाडी एक्सप्लोअर करायला आलो आहे. पहिला सावंतवाडी करू, पण कधी पोचू तेच कळत नाही. पाऊस पण खूप आहे आणि रोड असं वाटते खूप लांब आहे असे. म्हणजे 10 किलोमीटर कापायला पण असं वाटतं की अजून 10 किलोमीटर आहे आणि अजून एवढा वेळ लागतोय, कारण का जी पाहिजे ती स्पीड मेंटेन नाही होत. तरी आम्ही घरातून 10 वाजता निघालेलो आणि आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि ऑलमोस्ट आम्ही लोकांनी 140 किलोमीटर कव्हर केलं आहे. ठीक आहे, तरीसुद्धा बऱ्यापैकी कव्हर केलं आहे, बट तरीसुद्धा अजून 13-14 किलोमीटर अजून सावंतवाडी. मला इथे लेफ्ट का दिसतंय? अरे बापरे, 1 मिनिट, काहीतरी चुकलंय आमचं. होल्ड ऑन. हे नाही, पुढचा लेफ्ट आहे. पुढचा लेफ्ट आहे का? ठीक आहे.
सावंतवाडी असं दिसत होतं मला लेफ्ट करून, बट 750 मीटर वरती आहे. बट गुगल मॅप आम्हाला बोलतो 750 मीटर वरून लेफ्ट घ्या. आता गुगल मॅप वर बंदोबस्त गोवा इथे राईटला दाखवत आहे बरोबर. हा गोवा आहे. गोवा राईट, गोव्याचा बोर्ड तुम्ही बघू शकता. गोवा जाऊ गोवा. मग आपल्याला इथे लेफ्टला जायचं बरोबर. हा आपल्याला इथे जायचं आहे आणि हा पण गाडीवाला येतोय इथेच. एक सेकंड. ठीक आहे. सावंतवाडीला आम्ही झाराप काहीतरी गाव आहे इथे. सावंतवाडीला म्हणजे इंटर झालोच आहे. इथे हा एक बोर्ड दिसतोय मला वाटतं तो गोव्याचा जुना नवीन रोड आहे. कारण का पहिला तर हा गोव्याचा हाच होता रोड, सरळच होता. हा सावंतवाडी 10 किलोमीटर दिसतंय मला. बेळगाव 105 किलोमीटर, सावंतवाडी 10 किलोमीटर. हा हे बघा, बघू शकता सावंतवाडी 10 किलोमीटर. आता 210 मीटर वरती लेफ्ट आहे. 210 मीटर वरती लेफ्ट आहे म्हणजे हाच असणार लेफ्ट. करेक्ट. म्हणजे आपण सावंतवाडीला ऑलमोस्ट पोहोचलोय. तर सावंतवाडीला जाऊनच आपण डायरेक्ट एक्सप्लोर करू. आपण बघू तिथे किती वाजले. आता 1 वाजता पोहोचलो. तसं गुगल मॅपवर 1:15 दाखवत होता, बट आपण 15 मिनिटं लवकर आलो. हा रस्ता चुकला वाटतं. चालला परत घरी. छान रस्ता आहे. मला असे रस्ते आवडतात. भले ते वन वे असो, नो इश्यू, बट नीट अँड क्लीन. आणि असे जंगलातून जे रस्ते असतात ना, खूप आवडतात. आणि असे वळणाचे असं वाटतं मी गेम खेळतोय. मला हायवेपेक्षा असे रोड खूप आवडतात, गावातले आतमधले असे जंगलातून जे निघतात ते. सावंतवाडी बस डेपो पाठीमागे आणि आम्ही सावंतवाडी शहरात एंटर झालेलो आहे. खूप असं छान असं शहर आहे. म्हणजे असं वाटतच नाही की मी गावात आलो आहे. फुल एकदम सिटी वाईब्स, फुल सिटी वाईब्स आहे. सावंतवाडीचा तलाव, फेमस तलाव सावंतवाडीचं. आणि तलाव खूप मोठा आहे आणि खूप छान आहे. तिथे बोटिंगसाठी पण ऑप्शन्स आहेत. बोटिंग पण करू शकतो आपण. खूप छान असा तलाव आहे. स्टार्ट आपण कुठून करूया? आधी आपण आता तलाव बघितल्यानंतर आपण ते विठ्ठल मंदिरात जाऊया. विठ्ठल मंदिर किती लांब आहे? आणि गाडी अशी ती उभी केली तर चालेल का? बदक दिसत असेल. हा एक बदक दिसत असेल तुम्हाला. तो गायब झाला. तो कधीपासून आहे ना पाण्याच्या खालून जातोय आणि इथून जातोय आणि तिथे दिसला नाही. तोच आहे. आता बघा अरे कुठून निघाला. हा पोहत येतोय बघ. हा दिसतोय इथे येतो आपल्याकडे. पण आता तो नंतर गायबच होतो. सावंतवाडीचं फेमस असं विठ्ठल मंदिर जिथे आलोय. बघा गरुड, बघा किती मोठा गरुड आहे. पूर्ण मंदिराला घेरून बसलाय. हे तर एंट्रन्स आहे. ॲक्च्युली मी मगाशी व्हिडिओ काढलेला, बट तो व्हिडिओ स्टार्टच नाही झाला म्हणून परत पाठी जाऊन परत व्हिडिओ काढला. हे असे संतांचे तुम्हाला स्टॅच्यू. हे वाटतं नवीन आहेत बघ, त्यांना प्लास्टिक पण नाही काढलंय. हा वाला जुना आहे. व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवताना नाही होत. पहिल्या स्टार्टिंगला करावं. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे बघा. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. खूप असं छान आहे आणि खिडक्यांवर तुम्ही बघू शकता. त्या साईडूनही बघितलं तरी विठ्ठल, या साईडूनही बघितलं तरी विठ्ठल. असं नक्षीदार काम केलं आहे. विष्णू लक्ष्मीची मूर्ती बघा किती छान आहे. मी फर्स्ट टाइम विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती अशा कुठल्या मंदिरात बघतोय. याच्या अगोदर मी अशी मंदिरात कधीच बघितली नाही. तर राम किंवा कृष्णाचीच मूर्ती अशी बघितली आहे. श्रीरामांचं नाव घेतलं आणि श्रीराम माझ्या समोर हजर. म्हणजे मी त्यांच्या समोर हजर होतो. खूप छान मूर्ती आहे. थोडं रिफ्लेक्शन येत आहे खिडक्यांचं, कारण का सर्व अंधारात आहे. अजून लाईट्स नाही चालू केले. मत्स्य अवतार इथे सर्व अवतार आहे. मत्स्य अवतार, त्याच्यानंतर कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, बौद्ध अवतार. हे अशा पूर्ण 10 अवतारमधले 9 अवतारचे सर्व आयडियल्स इथे लावलेले आहेत. खूप छान मंदिर आहे असं इथे.
इथे तुम्ही पाहू शकता अंधारात आहे म्हणून एवढं क्लिअर नाही येतं, पण स्वामी समर्थांचा पण एक मोठा असा फोटो इथे लावलेला आहे. एक्झॅक्टली विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच इथे स्वामी समर्थांचा मोठा असा फोटोज देखील इथे आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेशांच्या मूर्तीच्याच बाहेर श्री गजानन महाराज विराजमान आहेत. दत्तांचे अवतार मानतात त्यांना. गणगण गणात बोते. विठ्ठल मंदिराचं दर्शन केल्याच्या नंतर आम्ही आता ते बाळकृष्ण कोल्ड्रिंक्समध्ये आलो आहे. तिथे मी असं ऐकलं की कॉकटेल कोल्ड्रिंक्स खूप फेमस आहे. बघूया कॉकटेल कोल्ड्रिंक्स कशी लागते इकडची. तो बेसिकली आम्ही लोक इथे कॉकटेल खाण्यासाठी आलो आहे. एकच ऑर्डर केलं आहे दोघांमध्ये, कारण का माझी वाईफ बोलते कॉकटेल असं आहे ना की ती एक खाल्ल्यानंतरही पोट भरू शकते. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, समोर तलाव आहे आणि तलावाच्या समोरच आम्ही असं कॉकटेल खाण्यासाठी बसलो आहे. आता बघूया कॉकटेल आणल्यावर तुम्हाला दाखवतो कॉकटेल कसं आहे. आईस्क्रीम कॉकटेल अजून एक मागवावं लागेल. पहिले बघूया, अजून एक चम्मच आणतो मित्र. अजून एक स्पून घेतला आणि बघूया कसं आहे. ही कॉकटेल असंच असतं कॉकटेल. थांब, त्याच्यामध्ये वरती तुटी फ्रुटी टाकली आहे आणि हा वेफर्स आहे. त्याला हा खाऊया. टेस्ट तर चांगला आहे वापरायला. समोर घेऊन बघूया आपण. पाडलं मी काय. ठीक आहे, जाऊ दे. त्या बाळकृष्ण कॉकटेलची टेस्ट खूपच छान आहे. आणि असं बघा समोर तलाव, ही आमची गाडी तिथे उभी आहे आणि हा असा कॉकटेल. त्याच्यामध्ये खूप सारे नट्स, काजू. हा ते तर मी खाल्लं नाही. हा माझ्यासाठी ठेव. आमचं कॉकटेल खाऊन झालेलं आहे. तो कॉकटेलमध्ये मेन तर आईस्क्रीम आणि फ्रूट्स आणि नट्सचा एकदम मिक्सचर होता. त्यामुळे तो आईस्क्रीम खूप छान वाटली आणि एकदम युनिक आहे इकडची ती कॉकटेल. छान होती आईस्क्रीम. आता आम्ही विसावा करून एक हॉटेल आहे तिकडे, ते लोक बोलत होते खूप फेमस असं वडापाव आणि मिसळपाव हे नाश्ता आयटम खूप चांगले भेटतात. पाटी पेट्रोल पंपच्या पाटी तिथे एक विसावा हॉटेल आहे. इकडे हे लोक बोलतात खूप छान नाश्ता भेटतो. आता बघू, तिथे चाललो आम्ही विसावा हॉटेलला. हॉटेल विसावा. मी वडापाव मागवणार नव्हतो, पण आम्ही एक वडा उसळ आणि एक वडापाव घेतला आहे. मी ॲक्च्युली या पाव युनिक दिसतो आहे, वडासारखाच पाव दिसतो आहे म्हणून मी वडापाव आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. बनपाव पण वडा आणि पाव सेमच दिसतात आहे. आता आम्ही थोडं फ्रूट्स घेतो आहे देवाला दाखवण्यासाठी. आमच्या इथे आम्ही जिथे चाललो आहे आता देवाचे दर्शन करण्यासाठी, तिथे 5 फळं आणि थोडं पूजेचं सामान घेऊन चाललो आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की पावसाने एवढा जोर काढला की आम्हा लोकांना नीट एक्सप्लोअर करायला भेटत नाही सावंतवाडी. बट सावंतवाडी मार्केट खूप मोठं आहे. ह्या एका दिवसात होणार नाही. त्याला एक प्रॉपर बोलतात की एक प्रॉपर टाईम काढून एक्सप्लोअर करावं लागेल. बाकी सर्व काही साहित्य आहेत. मला लांजा मार्केटपेक्षा हा सावंतवाडीचा जो मार्केट आहे हा खूप मोठा वाटला. सो बेसिकली आम्ही थांबलो आहे. पुढे ट्रॅफिक झालं आहे. सो पोलीस तिकडे ट्रॅफिक क्लिअर करतात आहे. सो बेसिकली सावंतवाडी इथनं एवढं एक्सप्लोअर करायला भेटलं नाही आम्हाला. बिकॉज मीन्स आम्ही केलं एक्सप्लोअर, तेवढा शूट करायला भेटला नाही बिकॉज पाऊस खूप होता. खूप म्हणजे खूप प्रचंड पाऊस होता. सो आम्ही आता निघतोय इथून सावंतवाडी मार्केटमधून आणि आम्ही आता जाणार आहे आरुंद्याला. इथूनच 1 तासाचा रस्ता आहे. काय रस्ते, की छान रस्ते ना, अशी जंगलात. वा, नेचर. दिस इज कॉल्ड नेचर. इथे आम्ही सावंतवाडीवरून आरुंदा गावाला जाण्यासाठी जो हा मार्ग आहे, काय सुंदर रोड आहे. कंटिन्यू फॉर 1 किलोमीटर फ्रॉम गुगल इन्स्ट्रक्शन. खूप छान रोड आहे यार. हायवे पेक्षा ना मला असे रोड खूप आवडतात. भले डबल लेन असू दे, बट जे वळणामध्ये चालवायला मजा येते ना, खूप छान रोड आहेत. आरुंदात आलेलो आहे आम्ही आणि हे आरुंदाचं हायस्कूल पाहू शकता तुम्ही. आरुंदा हायस्कूल, आरुंदा कला
वाणिज्य उच्च महा हे 12वी पर्यंत होतं. हे 12वी पर्यंत आहे. कॉलेज आहे. हा कला वाणिज्य उच्च म्हणजे ते झालं ना उच्च माध्यमिक विद्यालय. उच्च माध्यमिक विद्यालय अरुंदा. हा म्हणजे स्कूल आलं म्हणजे आम्ही अरुंदा गावात आलेलो आहे इथे. आपलं वाडी आपली आहे भटपावणी. हा तुला तुझं गाव माहिती असायला पाहिजे ना. भटपावणीच ना. आता रस्ते माहिती आहेत ना. आता टेन्शन नाही ना. नेट गेलं मला माहितीच होतं. अरुंदात गावात आपलं स्वागत आहे. आम्ही पोहोचलो अरुंदाला आणि इथे लेफ्ट हँड साईडला ना एक गाडी पार्किंग करण्यासाठी मोठं मैदान आहे. आपण तिकडे गाडी पार्क करूया. एक सेकंड. हाच आहे मला वाटतं. राईट मारल्यावर राईटलाच इथे. ओके करेक्ट हाच आहे. हा इथे मैदान आहे. इथे आपण गाडी पार्क करूया. सो फायनली आम्ही गाडी तिकडे पार्क केली पाठी. तिकडे सगळ्यांच्या पार्किंग झाल्यात गाड्या आणि आम्ही लोक चाललो आता इथून. हा वाला आहे की हा वाला आहे. हा वाला आहे ना. हा समोरच घर आहे ते. ऋषी साहेब बसलेला आहे समोर. भावांनो लांजाला पोचलो फायनली. वाजलेत 7:45. आता जस्ट लांजाला पोचलो आहे. In 300 meters turn left. तू पहिले बोलले. आता मग मी व्लॉग इथेच एंड करतो कारण का मी आज खूप दमलो आहे. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. सो तोपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करून जावा आणि शेअर तर नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.